नमस्कार, मी स्मिता. आपण आज बनवणार आहोत कुरकुरीत बटाटा भजी. पावसाळा म्हटलं की गरमागरम चहा आणि कुरकुरीत बटाटा भजी आठवतातच. पण प्रत्येक वेळा भजी कुरकुरीत होत नाहीत किंवा जास्त तेलकट होतात. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अशी बटाटा भजी दाखवणार आहेत, जी बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ होतील. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्सही सांगणार आहेत, ज्यामुळे तुमची भजी प्रत्येक वेळी परफेक्ट बनतील. चला तर मग सुरुवात करूयात. तर हे बघा, आपण इथे मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहे. तुमच्याकडे यापेक्षा मोठे असेल तरी मोठे घेऊ शकतात, पण जास्त छोटे घेऊ नका, कारण छोटे घेतले तर बटाटा भजी आपली छोटीच होतील. तर हे बघा, सगळ्यात आधी बटाटा आपण धुवून घेतलेले आहे. त्यानंतर बटाट्याची अशी साल काढून घ्यायची आहे. तर नाही काढली तरी चालेल. तर हे बघा, आपले दोन्ही बटाट्याची साल किंवा साळून झालेले आहे बटाटे. तर त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला बटाट्याची चकती करायची आहे. तर तुमच्याकडे जर स्लायसर असेल तर त्यांनी केला तरी चालेल. तर हे बघा, थोडंसं जाडच ठेवायचं आहे आपल्याला, जास्त पातळही करायचं नाही. हे बघा, ह्या पद्धतीत. तर ह्या पद्धतीने आपल्या सगळ्या बटाट्याच्या चकत्या करून झालेल्या आहेत. तर त्यानंतर आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि बटाटे हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, बटाट्यात पाणी टाकल्यानंतर बटाट्याचं एकदम स्वच्छ पाणी होईपर्यंत त्याला धुवायचं आहे 2 ते 3 वेळा. हे बघा, आता पाणी किती स्वच्छ दिसतंय. तर बटाटे आपले धुवून झालेले आहेत. इथे बटाट्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, म्हणजे भजी खाताना ते बटाट्याला सुद्धा छान चव लागते. तर मिक्स करून आपल्याला 5 ते 10 मिनिट बटाटे ठेवायचे आहे बाजूला. त्यानंतर इथे एक छोटंसं भांडं घेऊन त्यामध्ये आपण 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे तांदळाचं पीठ, थोडंसं लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता, आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं आहे आता थोडं थोडं. शक्यतो पाणी टाकताना जसं लागेल थोडं थोडंच टाका, कारण हे पीठ आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही. पातळ जर बनवलं तर बटाट्याला हे पीठ लागत नाही व्यवस्थित आणि आपली भजी चांगली होणार नाहीत. म्हणून शक्यतो पीठ हे आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. तुम्ही जर वडापाव किंवा बटाटा वडा जर बनवत असाल तर त्याला पीठ शक्यतो घट्टच ठेवत जा थोडंसं. त्यानंतर आपण यात थोडीशी हळद टाकलेली आहे आणि परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटते, तर जसं पाणी लागेल तसं ॲड करा पाणी. तर साधारणतः आपण इथे अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे. हे बघा, असं पाहिजे पीठ आपल्याला. हे एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे आपल्याला भजी बनवण्यासाठी. तर हे पीठ 5 ते 10 मिनिट साईडला ठेवूयात आपण, आणि दुसऱ्या साईडला लगेच आपण तेल गरम होण्यासाठी ठेवूयात कढईमध्ये. इकडे 5 ते 10 मिनिट झालेले आहे. आता आपण त्यामध्ये सोडा टाकायचा आहे. तर सोडा टाकताना शक्यतो जेव्हा तुम्ही भजी बनवणार आहात तेव्हाच टाका, आधी टाकू नका. तर तुम्हाला यामध्ये ओवा, मिरची, कोथिंबीर आवडत असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. तर हे बघा, आपल्या इकडे बटाट्याच्या चकत्या अशा चाळणीवर काढून घ्यायच्या आहे आधी, म्हणजे त्यातलं पाणी जरा निथळलं जातं. नाहीतर आपण डायरेक्ट पाण्यातून काढून जर पिठामध्ये टाकल्या तर पीठ पातळ होतं जास्त. त्यामुळे शक्यतो आधी चाळणीवर थोडा वेळ काढून ठेवा आणि नंतर आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत. तर हे बघा, आपलं तेल देखील इथे गरम झालेलं आहे. त्यानंतर
आणि तेल गरम करताना शक्यतो बटाटा भजी करताना गॅस हा मीडियम ठेवा, जास्त कमी ठेवू नका. कारण कमी जर ठेवला तर भजी जास्त वेळ तळली जातात आणि जास्त भजी तेलकट होतात. त्यामुळे मीडियम ठेवा. हे बघा, चकत्या पिठामध्ये आधी 4 ते 5 बुडवून घ्यायच्या आणि एक एक आपण आता तेलामध्ये सोडणार आहोत. तर हे बघा, तेलामध्ये चकती सोडल्यानंतर छान अशी टम्म फुगते आहे. सोडताना जरा सावकाश सोडा, म्हणजे तेल गरम असताना कधी कधी तेल हातावर उडण्याची शक्यता असते, म्हणून सावकाश जरा. त्यानंतर हे बघा, आपण दुसऱ्या बाजूने देखील भजी छान तळून घेणार आहोत. हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भजींना. हे बघा, वा वा, किती छान दिसत आहे आपली भजी. तर आता आपण भजी काढून घेणार आहोत. हे बघा, असा कलर आला की भजी काढून घ्यायची आहे. आपण त्यामध्ये लाल तिखट वापरतो ना, त्यामुळे त्याला लवकर कलर येतो. तर हे बघा, तुम्ही आवाज देखील ऐकला असं ना, एकदम आपली कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत. तर आपण बाकीच्या चकत्या देखील पिठामध्ये बुडवून तेलात सोडून घ्यायच्या आहे. आता तुम्ही शक्यतो तांदळाचं पीठ वापरा यामध्ये भज्यांमध्ये, म्हणजे भजी अशी कुरकुरीत होतात. आणि तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ आपले मिक्सरला बारीक केले थोडेसे तरीही चालतील, म्हणजे त्याने भजी असे कुरकुरीत होतात. त्यानंतर सोडा, तुम्ही जेव्हा पीठ मिक्स करतात तेव्हा सोडा आधी टाकू नका, नंतर टाका, म्हणजे भजी जास्त तेल ओढत नाही. आणि भजी तळताना शक्यतो मीडियम गॅसवर तळा, म्हणजे तेलकट होणार नाही भजी जास्त. तर हे बघा, ही देखील भजी आपली छान तळली गेलेली आहेत. भजी तळताना आता शक्यतो नंतर थोडासा मोठ्या गॅसवर तळलं तरी चालेल. हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल भजींचा. एकदम कुरकुरीत अशी भजी झालेली आहे आपली तयार. हे बघा, आलाय ना आवाज? किती छान कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत आपली. भजी आणि चहा त्या आणि पाऊस, एक नंबर. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच स्मिता होममेड केक अँड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला देखील अशाच नवनवीन केक आणि रेसिपी बघायला मिळतील. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत प्रेमाने बनवा, मनापासून वाढा आणि आनंदाने घरी बनवलेलं हेल्दी अन्न खात राहा. रामकृष्ण हरी. टेक केअर. बाय.